मग वैकुंठ नगरी आधी रचली पंढरी मग वैकुंठ. कशी हसते का असं चालायचं मस्त वाटतं का नाही. आणि बुका बुट घातलेत का ड्रेस. नमस्कार मंडळी, कशात सर्व. आय होप सर्व ठीक असणार. खूप आता तुम्ही थंबनेल बघितला असाल. खूप खुश आहोत. खूप वेगळी गोष्ट ही आहे आमच्यासाठी. आम्ही आज आलो आहोत घुमेश्वरला. आमचे अण्णा अमोलदादा, बाबा, बाबू आहे, सुयोग. आम्ही तब्बल 8 वर्षानंतर आलो आहे घुमेश्वरला. आणि ते पण खास महाशिवरात्रीचं निमित्त महादेवांनीच त्यांची इच्छेने आपण आलो इथे. 2 वर्षापासून येण्याचा प्रयत्न करत होतो, बट आज येणं झालं आहे. तर आता आम्ही मॉर्निंगचे वाजलेत, आम्ही सकाळी 6 वाजता आलो. आता वाजलेत 8. आता आम्ही जातोय खाली मंदिर आहे. आता तुम्हाला पूर्ण लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. अप्रतिम असं याच्यामध्ये तुम्हाला गोष्टी दिसणार आहेत. पालखी सर्व पूर्ण गावात फिरणार आहे. महादेवांचं मंदिर आहे तिथे. त्याचा एक खूप जुनी गोष्ट आहे तिचं, कसं काय आहे तर ते तुम्हाला सर्व डिटेलमध्ये बोलणार आहोत आपण. तर चला मग आपल्यासोबत महादेवांचे दर्शन करूया. इथून हा रस्ता आहे, तर चला. रस्ता हा पूर्ण असं नेचर, गावचा नेचर. आम्हाला बाबू पुढे गेला ना. बाबू तू पण गेला. असं झाड आंबे यायला तयारी होते. खूप 8 वर्षाने आम्ही आलोय. मला आधी एकदम मी हे झालोय, खुश झालोय या काही खाली मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेण्यासाठी. आणि गेल्या 2 वर्ष आम्ही येण्याचा प्लॅन करत होतो, पण ते राहून जात होतो. म्हणजे काय ना काहीतरी गोष्टी होत होत्या. बट त्याचं पण रिझन होते. आमची इच्छा झाली, आमचीच नाही, सागरांची, अमोलदादाची, म्हणजे सर्वांची सोबत इच्छा झाली. आणि अजून पण आमच्या आत्या पण येणार होती. बट सर्वच गोष्टी एक सोबत नाही होत. पण मग आम्ही आलो, डिसाईड केलं चला ना जायचंच आहे या महाशिवरात्रीला. आणि आपलं घुमेश्वर गावची जी पारंपरिक जी महाशिवरात्री एकदम म्हणजे श्रीवर्धन म्हसळा तालुक्यामध्ये सर्वात मोठी महाशिवरात्री खूप मनापासून काय बोलतात त्याला त्या पद्धतीने साजरी होते. श्रद्धाने पूर्ण पारंपरिक पद्धतीने सगळं. आणि महादेवांची तिथे जी शिवलिंग आहे त्याची पारंपरिक कथा आहे, ती तुम्हाला आम्ही सांगतो या व्हिडिओमध्ये. नक्की बघा. आणि खूप मस्त वाटतोय. लास्ट टाइम आम्ही पप्पांसोबत आलेलो आणि त्याच्यानंतर आता येतोय. तर काही गोष्टी इमोशनल मध्ये होतात. बट एक आठवण असते ना, ती आठवण पुढे आता होते की आम्ही असं ह्या जागेवर येऊन गेलो होतो. आज तिकडे ते नाहीये, ते ठीक आहे. महादेवांच्या इच्छेने आलोय. तर चला मग. हर हर महादेव. हर हर महादेव. आता तुम्हाला सर्व गोष्टी दाखवूया. आम्ही सर्व आलो खाली. तर आम्हाला सचिन दादा भेटले, विनायक दादा भेटले आणि आमची बायला तुम्ही ओळखला असाल, दाभोळकर अगरबत्तीचे जे प्रोडक्ट्स घ्यायला आलेले, तर आपले व्हिडिओज बघते. तर आता तुम्ही जाऊन आलात खाली. ओके. तर आता आम्ही जातोय दर्शनाला. तर तुम्ही बघा पुढे आम्ही कसं दाखवतोय. मंडळी बघू शकताय मंदिर. आम्ही आता पोचलो आहोत. मस्त दर्शन करून घेऊ आणि या तुम्हाला मस्त महादेवांचे दर्शन करून घ्या या व्हिडिओच्या. अप्रतिम असा. सर्वात पहिले ही खूप मस्त गोष्ट आहे, बघू शकते. ओ वाव, मस्त. असा हा आता मी मंदिरात आलो आहोत. पूजा चालू आहे. अप्रतिम वाटतोय. खूप पण प्रसन्न झाला इथेच येऊन. तर दर्शन करू. अण्णा तिथे गेलेले आहेत. आता आम्ही पण जातोय, दर्शन करूया मस्त. आणि तुम्ही सुद्धा दर्शन करून घ्या या व्हिडिओ थ्रू.
तर मंडळी, आणि सर्वात मेन गोष्ट माहिती आहे, आमच्या हा घुमेश्वर गाव आमच्या आजीचा माहेर आहे. आमच्या आजीचा माहेर पण म्हणजे आमच्या आजीचा बालपण इथे गेलेला आहे. पप्पांचंही बालपण इथेच हो, ऑलमोस्ट म्हणजे त्यांनी ते इथे राहिलेत, शेतात काम सर्व केलेलं आहे. आमच्या आजीची बहीण आहे, म्हणजे आमच्या आई, घुमची आई आम्ही बोलतो त्यांना. तर त्यांना आता मी भेटवतो. आम्ही डायरेक्ट आता उठूनच म्हणजे फ्रेश होऊन सर्व मग आधी दर्शन केला. अभिषेक झालेला, बट अभिषेकला आम्ही नाही बघू शकलो, थोडंसं लेट झालं. हो लेट झालं, बट आम्ही मस्त दर्शन केलं, तुम्ही बघितलातच. तर आमच्या आजीचा माहेर गावाला आम्ही आलो आणि आमच्या मम्मीचा माहेर हे जवळच आहे. बाजूलाच आहे, अर्ध्या तासावरती आहे. हो, Half an hour. घुमेश्वर आणि खाली निवरून, म्हणजे जवळ तो जवळ. आणि नंतर तिथे थोडं एक गाव सोडून आपलं गाव वडगर पांगलोली. थोडसा पुढे सगळे मग एका पांगलोली लागून गाव. बाजूला गाव हो, आहे. आणि परत त्याच्यामध्ये जो मी बोललो ना, एक गाव सोडून, तो एक गाव सोडून म्हणजे आमच्या मोठ्या आत्याचं गाव जांभूळ. कनेक्टेड गाव आहे. खूप गावी आल्यावरती खूप अशा काही गोष्टी आहेत त्या मेमरी, हो. गोष्टी आठवण येतात. आता पहिले इथे स्टेप्स होते, आता हा रस्ता झालाय. आम्ही पप्पांसोबत आलेलो तेव्हा स्टेप्स सोडून डेव्हलप होतं. आलेलो. हो, पण असं सर्व आहे. आणि खास महाशिवरात्रीच्या निमित्ताने 8 वर्षानंतर आम्ही येतोय. हीच खूप आमच्यासाठी युनिक गोष्ट आहे आणि आश्चर्यचकित गोष्ट आहे की महादेवांनी साक्षात दर्शनाच्या त्यांच्या निमित्ताने बोलवलं घुमेश्वरला. आणि घुमेश्वर गावची मंडई अप्रतिम आहे. तुम्हाला तर मी भेटवतो. आता सर्व पालखीत सर्व आता तुम्हाला दिसणार आहेत. मस्त मजा येणार आहे. एन्जॉय करा लास्ट पर्यंत बघा. आता चालते ती, मगाचपासून दादाने उचलून घेतलेली. बघा कशी हसते बघा. असं चालायचं, मस्त वाटतं का नाही. आणि बुट घातलेत, काय ड्रेसिंग आहे मस्त. घडेल वॉच दाखव, वॉच. ओ स्मार्ट वॉच, ऍपलचा तो पण मस्त. हाय कर मम्मीला, हाय कर. मम्मी व्हिडिओ बघणार आहे. हाय का काय मम्मी नाही आल्या बाईची. बाईचा पण प्लॅन नव्हतं यायचं, पण सचिन दादा निघाले तर ती लगेच समजली की दादा आता गावी जातात. मग ती लगेच पार्टी लागली त्यांच्या. मोठी बाई पुढे आलेली आहे, मोठी बाई पण दिसेल नंतर. मस्त पालखीची सुरुवात झालेली आहे. पाटलांच्या घरी पहिली पालखी नाचवली, पण आता आलो रिटर्नचं प्रफुल्ल दादाचं घर आहे, बघू शकताय. आता तिथे पालखी नाचतायत, उत्तम प्रकारे ते तुम्हाला दाखवतो. क्या बात आहे. आमच्या अनिल दादाचं घर. अनिल दादा आलेले काल, बट ते गेले. आता इथून पालखी जस्ट गेली तिथे, बट आम्हाला दाखवायला मिळालं. जस्ट त्याला भेटूया. बाबा आहे. तर इथे पालखी जस्ट गेली, आम्ही जस्ट बॅक साईडला होतो. आता आईना भेटतो. अनिल दादांना मिस करतोय. मेनली रिझन आमचा इथे येण्याचा, अनिल दादा आम्हाला 2 वर्षापासून बोलवत होते. 2 वर्षापासून बोलवत होते. नंतर आज आमचं ह्या टायमाला झालं, पण त्यांना काही कारणामुळे यायला नाही मिळालं. काल आलेले कामासाठी इथे काही काम होते, ते करून काल रात्रीच गेले. तर आई आहेत अनिल दादांचे आणि बाबा. मी आता पालखीला दाखवायला मिळालं, आम्ही जस्ट खाली होतो. तर बोललो अनिल दादा 2 वर्षापासून आता ही आहे अशी मित्रमंडळी गुमची. आम्ही फर्स्ट टाइम आलोय. क्या बात, वा वा. तर आम्ही 2 वर्षापासून ट्राय करत होतो, ह्या टायमाला मिळालं. आम्ही वडगर पांगलोळचे. यस, पण खूप मस्त वाटतोय. येस, थँक्यू. आणि खूप मस्त वाटतंय. आणि
आमच्या आजीचं माहेर आहे. ओके. लक्ष्मी महागावकर. ओके. आमची आजी आम्ही पांगलोला दिली आहे आणि आम्ही तिथे येतोय. ओके. आजीचा भाऊचा आपलं घर आहे, आपलं गाव आहे. तर आता दाखवतोय कसं काय अजून होणार आहे. नक्कीच आमच्या गावाला 7 समुद्र पार घेऊन जा. नेणार नाही. तुम्ही स्वतः येताय. भुमेश्वरचा परंपरा आहे आम्ही जपणार. भुमेश्वरचा जो अकाउंट आहे तुम्ही नक्की त्याला फॉलो करा. 20,000 मी स्क्रीनवर देतोय त्याला. 20,000 प्लस फॉलोअर्स आहेत त्यांच्या आणि खूप अप्रतिम असे व्हिडिओज असतात त्याच्यावर. तुम्ही असं फील कराल की तुम्ही गावात तुम्ही स्वतः फिरताय आणि खूप मस्त. त्या निमित्ताने आता महाशिवरात्रीच्या निमित्ताने आम्ही आलोय. तर तुम्ही सुद्धा एन्जॉय करा. आमच्या प्रवीण अण्णांचं घर इथे करण आहे, सुयोग आहे, विनायक दादा आहे. तर आता इथे पालखी येते, बघू शकता इथे पालखी येते आहे. तुम्हाला इथे दाखवतो. आमचा खालचा मेन घर होता तिथे आम्हाला दाखवायला नाही मिळाला, बट मी आता दाखवतो. व्यवस्थित किती अप्रतिम ह्याच्याने लेझिम खेळतायत. पालखी दारात येत आहे आणि सर्व पूजा करतायत. म्हणजे काकी मम्मी सर्व उभे आहेत. तर बघा इकडे आपलं पूर्ण फॅमिली पाया पडणार आहे. ते सगळं आपण बघूया, कॅप्चर करूया. आणि
देवाचा आशीर्वाद या वास्तूला मिळावं आणि या वास्तूचा चांगला हे व्हावं म्हणून एक पालखी पूर्ण घरात नेलेली आहे. हे आमची मम्मी काकी हे ताई आमची काते रोहित आईची मोठी ताई आणि आमची अमृता बहिणी आणि त्यांची बाय हाय कर हाय. या पालखीच्या याच्यामध्ये ते लोकही होते बट त्यांना स्पेसिफिकली दाखवायला नाही मिळालं. मग कसं वाटतं घुमेश्वर गावची, तुम्ही तर आहातच घुमचे, तर तुम्हाला कसं वाटतंय घुमेश्वर गावची पालखी? मस्त. आपण पहिल्यांदा आलोय महाशिवरात्रीच्या निमित्ताने. आम्ही सर्व फर्स्ट टाइम महाशिवरात्रीचा हा घुमेश्वर गावचा हा सण साजरा होताना बघतोय आणि पालखीचा आनंद घेतोय. तुम्हाला पण कसं वाटतंय? छान वाटत असेलच. कंटिन्यू लास्टपर्यंत बघा, अजून खूप काही बघायचं बाकी आहे. मला लगेच फॉलो केलं ना त्यांनी. इंस्टावरती जे रील्स बनवतात, जे चॅनल इतका घुमेश्वरचा अपग्रेड आणि एवढा फेमस आहे ते यांच्यामुळे. अनिकेत आहे त्याच्यामध्ये आणि मस्त असेच व्हिडिओ टाकत राहा. आम्हाला असं वाटतं की आम्ही घुमेश्वर गावमध्ये खुद्द येतोय आणि बघतोय सर्व. हा आमच्या एकाईचं घर आहे. आई हाय करा, हाय करा. ते इथे पालखी येणार आहे तर तुम्हाला दाखवतो. इकडे प्रॉपर असे नाचणार आहेत. येस, बाबूला उठवा आता, इथे मस्त एन्जॉय करेल तो. तर आता इथे पालखी येते, मस्त एन्जॉय करा. हा इथले लास्ट भाग आहे. खाली भजन असणार आहे, ते पण आपण कॅप्चर करूया. इथे मस्त नाचूया, एन्जॉय करूया. मी पण थोडस नाचणार आहे. चला.
अप्रतिम मजा येते. व्हिडिओ कसा होणार आहे माहिती नाही. आमचा फर्स्ट टाइम आहे घुमेश्वर गावात महाशिवरात्रीसाठी आम्ही फर्स्ट टाइम आलोय. तर इकडचं थोडंसं टायमिंग आम्ही मॅच नाही करू शकत आहे, म्हणजे आम्ही थोडंसं बॅक होतोय, ते पुढे होत आहेत. म्हणजे ते तर परफेक्ट आहेत, आम्ही कुठेतरी मिसमॅच होतोय. हो, आणि महाशिवरात्री आहे म्हटलं, आज आमचा उपवास पण आहे आणि सूर्यदेवाचा आज जास्तच आशीर्वाद आहे, तर आमचे पॉवर थोडे ऑब्झर्व होते आहेत. पण मजा येते. पालखी हो, आता बघा ह्यांनी पालखी नाचवलं तरी मी ते दाखवू नाही शकलो, कारण की मी तिथे बॅक साईडला होतो. बट समजून घ्या, फर्स्ट टाइम व्हिडिओ, बट नेक्स्ट टाइमसाठी आम्ही रेडी आहोत. मजा येणार आहे. अशा खूप प्रत्येक गोष्ट जी मिस झाले ते आपण दाखवणार तेव्हा. आता एन्जॉय करू. पुढे
एकदम लांब होतोय. मंडळी बघू शकताय ज्ञानोबा माऊली तुकाराम या दगडात मस्त पालखी सोबत मंडळी सर्व मंदिराजवळ आलेली आहे. खाली आपल्या महादेवांच्या जसं आपण सकाळी दर्शन केलं त्या मंदिराच्या इथे. आणि आता ही 7 वेळा पालखी मंदिराच्या अवतीभोवती फिरणार आहे. तर ते तुम्ही बघा, खूप मस्त आणि खूप भारी गोष्ट वाटते. तर चला मग. हे बघा आता मंदिरच्या अवतीभोवती ही पहिली फेरी असणार आहे. हा मंदिर आहे. आता एक फेरी झालेली आहे, इथपर्यंत आली आहे. तर असे 7 राऊंड करणार आहे. बघा तुम्ही, अप्रतिम गोष्ट आहे. ही नवीन एक्सपिरियन्स आहे आपल्यासाठी. आपण तरी फर्स्ट टाइम आलो आहे. आय थिंक ह्याच्यानंतर आपण रिपीटली येणार आहोत. तर बघा तुम्ही, सेकंड फेरी आहे. मंडी आता पालखीचे 7 फेऱ्या राऊंड कंप्लीट करतायत. आपले 2 राऊंड कव्हर केलेले आहेत. तिथपर्यंत करणनी आपल्याला गोष्ट दाखवल्या. मंदिराच्या जस्ट जवळ इथे हा मंदिर आहे. हे जस्ट जवळ इथे एक काय ताजा फ्रेश वॉटर आहे एकदम, जो आपण बघूया. खळपातून निघतो. खळपातून. ओके, एकदम प्युअर पाणी. प्युअर पाणी. आता तिथे मुलं पण बसलेली आहेत, बघू शकते. त्यांच्यासोबत पण थोडी गमती जमती करूया. आणि त्यानिमित्ताने तुम्हाला मी ती गोष्ट स्पॉट पण दाखवतो. ओके, तो तिथे आहे. आय थिंक माणसं बसलेली आहे. तर चला मग बघूया.
अच्छा इथं जंगल सफारी झाली. ओ माय गॉड नाईस. अच्छा हा ना इथून सुरू होतो ना. हे हा नाही पाणी. प्युअर पाणी इथून सुरू होतोय तिथून हा येतोय. हे बघ, हे सर्व मुलं बसलेले आहेत. तेच कारण तेच दाखवतोय. वा काकी पण आहे तिथे. मम्मी आले इथे. ओके भरताय तुम्ही बघू शकताय मस्त. जसं आपण पांगलोला बघितलंय फ्रेश वॉटर आपण खाली जातो डप्प्यावर तेव्हा दिसतो तसं सेम आहे. तिथे बघा कसं पान लावलंय मस्त. हंडा भरतायत. थोडंसं आपण टेस्ट करूया पाणी बघूया. चला त्या मित्रमंडळी आपण भेटूया. हे सर पाणी थांब पाणी पिऊया. चप्पल एखादी घेतली आहे बघा. हे छोटी पोरं मासे पकडतायत. हे तू काय करतोय. हे बघा हे मुलं मासे पकडतायत. तुम्हाला मी रंग्यात पकडलेले मासे पकडताना पण मस्त. हाच एक एन्जॉयचा एक एज असतो. ते एन्जॉय करतायत. तर आमचा आतू पण त्यांच्यामध्ये मिक्स झालाय. हा नो चालू आहे. ब्लॉग चालू आहे. आता तिथे पालखीचे फेऱ्या कंप्लीट होत आहेत. तिथे आपण जाऊया. ओके पकडलाय. बघू शकताय एकदम स्मॉल आहे. तो दिसत पण नाही. थोडा फ्रेश वॉटर पितो आणि पाणी फ्रेश होतं. कारण तू टेस्ट केलास ना. तू काय इथलाच आहे. येस 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 येस. तुझं पाहुणा आलाय. बघूया. एकदम थंड पण आहे. एकदम फ्रेश वॉटर आहे आणि मस्त रिलॅक्स वाटलं. इतकी जी धावपळ झाली ती इथे पाणी पिऊन सर्व असं वाटतंय एकदम मस्त झालेली आहे. पण चांगलं आहे कारण मी दाखवलं आणि यायला मिळालं एक मस्त वाटलं. मस्त वाटलं पाणी पिऊन फ्रेश वाटलं. आता तिथे पालखीचे राऊंड्स कंप्लीट झालेले आहेत. आता भजन असणार आहे ते दाखवूया आणि पुढे. येस तुम्ही पण पाणी टेस्ट करायला. तुम्ही तर पहिलं केलंय. आम्ही फर्स्ट टाइम करतो. येस हो तुम्ही गुमेश्वरचे आमचे नवीन मित्रमंडळी झालेली आहेत. येस आणि खूप मजा आली. पहिला एक्सपिरियन्स होता आमचा. मस्त वाटलं. आता अजून थोडं जे बाकी आहे ते दाखवूया. येस कम्प्लीट करतो. आपण हेपर्यंत 7 राऊंड कंप्लीट पांडुरंग
अप्रतिम असं आतमध्ये सुद्धा पालखीला फिरवून अवती महादेवांच्या शिवलिंगच्या जवळ आता पालखीला त्याच्या स्थानावरती बसवलेलं आहे. आणि आता इथे बाहेर साईडला छोटासा भजनचं आयोजन झालेलं आहे, तर ते थोडंसं दाखवूया आणि या व्हिडिओचा शेवट करूया. शेवट करताना थोडंसं हे वाटतं की बघा कसं टाइम लगेच जातो. आम्ही आनंद घेतला, एन्जॉय केलं, पालखी खांद्यावर नाचवली आहे. आता शेवटचा क्षणी आहे म्हणजे थोडं वेगळं वाटतं, कारण की आपल्याकडे पुढच्या वर्षी आपण हे तसं साजरा करणार. हो, कारण की लगेच आम्ही सकाळी आलो, झालं ही तयारी किती दिवसापासून करत होतो सगळं संपलं आणि लगेच झालं. आता भजन होतोय आणि नंतर जाण्याचा परतीचा प्रवास सुरू होता. पण भजन थोडंसं आपण दाखवूया, तो एन्जॉय करा आणि मग भेटू आपण. आता जातोय ते भजनचा कार्यक्रम झालेला आहे. आता वरती जाते जेवणाची तयारी करायला. तर आमची घुमची आई, आम्ही घुमची आई बोलतो, आमच्या आजीची बहीण. जसं आम्ही बोललो आमच्या आजीचा माहेर आहे, तसं आमची आजीची बहीण. आणि आमच्या आत्या हाय करा. तर हे तर काकी वगैरे सर्व भेटलेच. आम्ही घुमच्या आईला आम्हाला दाखवत नाही मिळाला. घुमची आई आता कसं महाशिवरात्री आईसाठी हे नेहमी आहे, मग ते आता नव्हते, ते थोडं मध्ये होते, बट दाखवायला नाही मिळालं. तर आता आई जाते वरती, तर बोललो दाखवूया. आई मग कसं वाटलं आम्हाला? आम्ही महाशिवरात्रीला पहिल्यांदा आलोय, आम्हाला छान वाटलं. हो, आनंद वाटला. तुम्ही बोललेलात ना आताच आमच्या फोनवरती वार्ता झालेली, आई बोलत होती खूप टायमापासून तुम्ही आलात नाही या. मग आईला मी बोललो नाही फोनवरती, आईला बोललो फक्त की आम्ही येऊ आणि महाशिवरात्रीला येऊन आईला थोडासा सरप्राईज दिला. हो, आम्ही बोललोच नव्हतो, सरप्राईज भेटला. आईला पण छान वाटलं, आम्हाला छान वाटलं. आम्ही 8 वर्ष अगोदर पप्पांसोबत आलेलो आणि डायरेक्ट आता आलो. थोडीशी गोष्ट वेगळी होती, बट छान वाटलं. महादेवांचा आशीर्वाद मिळाला आणि खूप अप्रतिम कार्यक्रम झाला घुमच्या मंडळीसोबत. आता थोडंसं भजन आहे, ते दाखवूया आणि मग भेटू आपण. आई बाय करा, तुम्ही आता वरती भेटा, आम्ही भेटतो तुम्हाला. ओके. करायला विनंती करतो की आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. छोटासा भजनाचा कार्यक्रम होणार आहे, तर थोडासा आपण घेऊया आणि या व्हिडिओला एंड करूया. हरी जय जय राम कृष्ण 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 हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम. रूप पाहता 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 लोचनी, रूप पाहता 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 लोचनी, सुख झाले हो साजनी साजनी, झाले हो साजनी साजनी, सुख झाले हो साजनी. मंडळी निघायची वेळ झालेली आहे, व्लॉग एंड करण्याची वेळ झालेली आहे. आज भुवनेश्वर गावाने जो प्रेम दिलाय आणि महादेवाने जो आशीर्वाद दिलाय ना, ते आम्ही शब्दात नाही सांगू शकत. पाठी आवाज ऐकू शकते, भजनाचा आवाज येतोय, बट आम्ही ते पूर्ण कंप्लीट नाही करू शकत. आमची गाडी आता आले, मुंबईला निघण्याचा टाईम झालेला आहे. बट खूप मजा आली, खूप अप्रतिम वाटलं.
आम्ही मगाशी बोललो आम्ही फर्स्ट टाइम आलो महाशिवरात्रीला घूमला, तर आम्ही प्रत्येक गोष्ट टाईम आम्ही ॲडजस्ट करून पर्टिक्युलर प्रत्येक गोष्ट घेऊ नाही शकलो, बट जितकं पॉसिबल झालं तितकं घेतलं. जेवढं जमलं बेस्ट घेण्याचं शूट तेवढं आम्ही घेतलं. प्रयत्न केला तेवढं, आणि जो मान सन्मान दिला त्यांनी त्याच्यासाठी थँक्यू सो मच. आणि मी जो नाही बोललो त्यासाठी सॉरी, पण ते काही रिझन्स आहेत. आम्ही खूप छोटे आहोत या गोष्टीसाठी, आणि आमचं गाव आहे, आमचं घर आहे, आमच्या आजीचा माहेर आहे, ह्या ह्याच्याने केलं. सन्मान विन्मान तर जे दुसरे मोठी माणसं आहेत त्यांच्यासाठी दिलं बेस्ट का, पण म्हणून त्या गोष्टीसाठी, बाकी काय नाही. आमचं गाव आहे तर आम्ही आमच्या गावासाठी हे करणं भाग आहे आणि करणारच. पुढच्या महाशिवरात्रीलाही नक्की आम्ही येण्याचा प्रयत्न करू आणि येऊ आम्ही. येस. आणि करण असं होत होतं आमच्या खूप दिवसाने, आम्ही मुंबईला राहून पण आम्ही भेटत नाही जास्त कामामुळे. येस. आणि खूप आमच्याजवळ फिरला, आणि त्यांनी त्याच्या आयफोनचे पण आज यूज केलं, शूट केलं, ते तू टाक. आणि करण खूप बेस्ट स्केच आर्टिस्ट आहे, त्याचं मी इन्स्टा अकाउंट दिलेलं आहे, तुम्ही त्याला हे करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला काही स्केच रिलेटेड अशी चर्चा ते ऑर्डर्स द्यायचे आहेत. आणि थँक्यू सो मच इथपर्यंत बघितल्याबद्दल, आणि थँक्यू. बाय. मग बाय बोलण्याची वेळ झालेली आहे, आता आम्ही निघतोय लगेच, तर बाय करूया. बाय.